नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, मागील महिन्याचा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा उशिराने दिल्यामुळे या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता पण उशिराने मिळेल का या संदर्भात विचारणा केली जात आहे। तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही। या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये व इतर लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळालेले आहे। तर त्यापैकी जे काही दिव्यांग बांधव आहे त्यांना मागच्या महिन्यात 1,500 रुपयेच मिळालेले आहे। अशा दिव्यांग बांधवांना आता पुढील महिन्यात तरी वाढीव पैसे मिळणार का किंवा मागील 2 महिन्याचे फरकासह 4,500 रुपये मिळणार अशी माहिती या ठिकाणी काही ठिकाणी दिल्या जात आहे। परंतु मित्रांनो, अजूनपर्यंत कोठेही असा शासन निर्णय नाही किंवा कुठलेही परिपत्रक नाही की मागील फरकासह 4,500 रुपये मिळतील। त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि लवकरच या ठिकाणी GR आल्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात येईल। तर मित्रांनो, आणखी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण सविस्तरपणे बघूया। मित्रांनो, आता दिव्यांग बांधवांना मतदान करण्यासाठी UDID कार्ड हे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणजे आपल्याकडे UDID कार्ड असेल तर त्या ठिकाणी दिव्यांग बांधव ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य या ठिकाणी धरल्या जाणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। मग तुम्ही निवडणुकीला जात असताना तुमच्याकडे जर UDID कार्ड असेल तर त्या ठिकाणी हे ग्राह्य धरल्या जाणार आहे। तसेच आता एक महत्त्वाची बातमी जी आलेली आहे, नवीन GR आलेला आहे, नवीन परिपत्रक शासनाने काढलेलं आहे। दिव्यांगांचे आसन न सोडल्यास 5,000 रुपयाचा दंड या ठिकाणी बसणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिव्यांगांना सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी तसेच दिव्यांगांची जी काही राखीव आसन आहे ते न सोडणाऱ्या संबंधित प्रवाशांना यापुढे 5,000 रुपयाचा दंड किंवा सक्त मजुरीची शिक्षा मिळणार आहे। त्यामुळे दिव्यांग बांधवांचा STचा प्रवास सुकर होणार आहे। त्या संदर्भातले परिपत्रक सर्व ST महामंडळाच्या जागा व्यवस्थापकांना देण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आता दिव्यांग भवन उभारल्या जाणार आहे। दिव्यांगांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे, कारण की दिव्यांगासाठी आता प्रत्येक तालुक्यात दिव्यांग भवनाची उभारणी केली जाणार आहे। जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग सक्षमीकरण केंद्र असे निर्णय घेण्यात आले आहेत। तर मित्रांनो, दिव्यांगांचा छळ केल्यास या ठिकाणी आता शिक्षा होणार आहे। 13 नोव्हेंबरला शासनाने नवीन आदेश जारी केलेला आहे। आता जर दिव्यांग बांधवांची छळ केली किंवा त्यांना त्रास दिला तर या ठिकाणी तक्रारीचे निवारण आता जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाने तक्रारीची तपासणी करून लगेच निराकरण करावे लागणार आहे। आणि पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा दिव्यांगत्व समिती दरमहा अहवाल राज्य दिव्यांग आयुक्तांना सादर करणार आहे। दिव्यांग व्यक्तींना छळापासून संरक्षण देण्याचे काम शासनाने काढलेल्या आदेशानुसार करण्यात येणार आहे। मित्रांनो, दिव्यांगांच्या सन्मानासाठी कठोर कायदा हवा अशी माहिती सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि सरकारला तशा सूचना दिलेल्या आहे की दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार अधिनियम 1989च्या धर्तीवर एक नवीन कायदा तयार करण्याचा विचार करावा असे निर्देश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिलेले आहे। मग मित्रांनो, दिव्यांग बांधवांच्या सन्मानासाठी कठोर कायदे करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेले आहे। तर मित्रांनो, महानगरपालिका राखीव दिव्यांग निधीतून जागतिक दिव्यांग दिन साजरा करा असे प्रहार दिव्यांग संघटनेने आयुक्तांना पत्र दिलेले आहे। तसेच मित्रांनो, दिव्यांगांना वाढीव पेन्शनचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले आहे। जर आपल्याला 2,500 रुपये पेन्शन हवे असेल तर त्या ठिकाणी UDID कार्ड असणे गरजेचे आहे। कार्ड काढणे किंवा कागदपत्रे जमा करताना कोणतीही अडचण आल्यास सहाय्यक महसूल अधिकारी सारिका डांगे तसेच मानद सेविका अर्चना बुधावले यांच्याशी संपर्क साधावा असेही महसूल प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे। दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ निश्चित मिळावा यासाठी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याने प्रशासनाने या ठिकाणी अधिकृत
केलेले आहे. ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड आहे त्यांना या ठिकाणी 2,500 रुपये पेन्शन या ठिकाणी देण्यात येणार आहे. अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट होती. आता दिव्यांग बांधवांना लाभ मिळणार आहेत. तर मित्रांनो, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.